आपला अधिकार आहे आणि तो बजावताना बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं, जी घटना लिहिली, जे कॉन्स्टिट्यूशन लिहिलं, ज्यात राणीच्या पोटी राजकुमार जन्माला येणार नाही, तर मतपेटीतून आणि नव्याने ईव्हीएम मधून राजकुमार राजा जन्माला येणार. ह्या राजा जन्माला घालण्याच्या प्रक्रियेत आपला सहभाग आहे, त्याचा खूप आनंद होतो. किंवा जो कोणी निवडून येणार तर आपलं एक मत आहे, त्याचा खूप आनंद झाला. दादा, या सगळ्या प्रचारादरम्यान आरोप प्रत्यारोप टीका देखील खूप झाली, काही भ्रष्टाचाराचे आरोप झाले. पुणेकर नेमकं काय कसा प्रतिसाद दिला या सगळ्या टीकांकडे किंवा आरोपांकडे कसा? 2014 साली माननीय मोदीजी देशाचे पंतप्रधान होईपर्यंत या सगळ्या प्रचाराचा, आरोप प्रत्यारोपाचा पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह परिणाम व्हायचा. 14ला मोदीजी पंतप्रधान झाले, देवेंद्रजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि 5 वर्षामध्ये आता विकासावर आणि चेहऱ्यावर मोदीजी आहेत ना करामत असं सुरू झाल्यामुळे हे आरोप प्रत्यारोप हे बुडबुडे आहेत, त्याचा काही उपयोग होत नाही. मला परवा प्रचारामध्ये ग्रामीण भागामध्ये एक अतिशय, आता ज्या आजीबाईंना भेटल्या त्या आजीबाई भेटल्या, तर माझं एक काम कराल का म्हटलं बोला. तर मोदीजींना सांगा की तुमचं चिन्ह कमळ बदलून मोदीजी करा, आम्हाला ते सोपं पडेल. इतका मोदीजींचा करिश्मा असल्यामुळे तो बिहारमध्ये दिसला. प्रत्येक वेळेला नाचता येईन अंगणवाकडे, तसं आताही होणार आहे की मतचोरी वगैरे. पण ह्यांना कळतच नाही की मोदीजींनी त्यांच्या एका अर्थाने आयुष्यभर सामाजिक राजकीय काम अतिशय प्रामाणिकपणे पारदर्शकतेने करून एक विश्वास लोकांमध्ये निर्माण केला. त्यामुळे आरोप प्रत्यारोप होत राहतो. दादा, प्रभाग 24 मध्ये अटीतटीची लढाई आहे. गणेश बिडकरांच्या मतदारसंघामध्ये 3 ते 4 ठिकाणी मशीन बंद पडल्यात. एक तासभर वाया गेलाय, तासभर वाढवून मिळावा अशी मागणी त्यांनी आयोगाकडे केली. हे साधारणतः नियम आहे की 5:30 वाजता जे कोणी कॅम्पसमध्ये आत राहतील त्या सगळ्यांना टोकन मिळून रात्री 12-1 पर्यंत मतदान करून घेण्याची पद्धत आहे. त्यामुळे सगळं नीट होईल. गणेश बिडकर आणि त्यांचे अन्य 3 सहकारी प्रभाग 24 मध्ये अतिशय चांगल्या मार्जिनने विजय होतील. प्रभाग 23 मध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीचे सगळे उमेदवार विजय होतील. हां, 115 जागांना तर पर्याय नाही. 115 ते 125 मध्ये मात्र थोडी घासाघीस सुरू आहे. पण परवा प्रदेश अध्यक्ष रविजी चव्हाण येऊन त्यांनी 165च्या 165 एकेका जागाचा आढावा घेतला आणि काही करेक्शन सुचवल्या, त्यातून 125 पण होतील. पण 115वर तुम्ही पैजा लावायला हरकत. दादा, निवडणुकीमध्ये 2017 नंतर आता 8 वर्षांनी निवडणूक होते. आधीच्या निवडणुका आणि यावेळी जरा जास्त जोर लावावा लागला. पूर्ण राजकीय जीवनाची पातळी पूर्ण खालावली. आता माझ्यासारखा जो वयाच्या 20व्या वर्षी घर सोडून संघटना वाढीसाठी देशभर फिरणारा कार्यकर्ता हे सगळं बघून व्यथित, नाईलाज को क्या इलाज अशा भूमिकेतून पाहतो. किंवा समाजामध्ये एकूणच वातावरण जे बिघडलं आहे त्याचा राजकीय क्षेत्रावरही परिणाम आहे, पण तो जरा जास्तच परिणाम आहे. याचा सगळ्यांनी सिरियसली विचार केला पाहिजे. वारंवार मी असं म्हणत असतो की ह्या राज्याचे प्रमुख 10 नेते आहेत, त्यांनी एकदा बसून सगळं बोलायचं काय, वागायचं काय. आपल्या घरातला मुलगा सुद्धा आरोपामध्ये सापडला तर रामासारखा अग्निदेवी आपण करणार की नाही.